आर्मी कमांडर्सची परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू होत असून लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे मुख्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे कमांडर्सना संबोधित करतील, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या परिषदेला 2 एप्रिल रोजी संबोधित करणार आहेत. क्षेत्रीय लष्कर आणि माजी सैनिकांचं कल्याण यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. कार्यात्मक परिणामकारकता वृद्धिंगत करणं, नवोन्मेषाचं महत्त्व आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्जतेची खात्री करण्याकरिता प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणं हे परिषदेत चर्चिले जाणारे अन्य मुख्य विषय असतील. यानंतर लष्कर गट विम्याच्या गुंतवणूक सल्लागार समितीची बैठक लष्कर प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली होणार असून वर्तमान सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या वित्तीय सुरक्षिततेसाठी विविध कल्याणकारी उपाय आणि योजनांवर या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. देशाच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन भारतीय लष्कर प्रगतिशील, भविष्यवेधी राहण्याची खात्री करण्याच्या दृष्टीनं आर्मी कमांडर्स परिषदेचं विशेष महत्त्व आहे.